नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपची एक जबरदस्त कंपनी टाटा मोटर्स लिमिटेडचा Q3चा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर आपण हे पण बघणार आहोत की टाटा मोटर्स लिमिटेडने कुठून किती रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीबद्दल बोलणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 754.80 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 10.25% नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.77 लाख करोड रुपयेचा, म्हणजे जवळपास 3 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.58%, FISची होल्डिंग आहे 18.66%, BISची होल्डिंग आहे 16.54% आणि टाटा मोटर्स लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 21.91%. तर चला बघूया टाटा मोटर्स लिमिटेडचे Q3चे नंबर कसे आले आहे. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत टाटा मोटर्स लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, हे नंबर सगळेचे सगळे करोडमध्ये दिलेले आहे. तर मित्रांनो, हे आहे टाटा मोटर्स लिमिटेडच्या Q3चा रिझल्टचा इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे रिझल्टचा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर चला सगळ्यात पहिले बोलूया टाटा मोटर्स लिमिटेडच्या टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स इयर ऑन इयर बेसिसवर 1,10,577 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1,13,575 कोटी रुपये. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,01,450 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1,13,575 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा मोटर्स लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 1,12,076 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1,15,365 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,03,016 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1,15,365 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा मोटर्स लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 1,04,494 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1,07,626 कोटी रुपये. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 97,330 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1,07,626 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा मोटर्स लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 7,687 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 7,674 कोटी रुपये. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5,767 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 7,674 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा मोटर्स लिमिटेडच्या प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल, म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 7,145 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 5,578 कोटी रुपये. आणि टाटा मोटर्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3,450 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 5,578 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा मोटर्स लिमिटेडच्या EPSबद्दल, म्हणजे अर्निंग्स पर शेअरबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो
हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 18.32 रुपीजने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 14.81 रुपीज. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 9.72 रुपीजने इन्क्रीज होऊन या क्वार्टरमध्ये आला आहे 14.81 रुपीज. चला आता बघूया टाटा मोटर्स लिमिटेडचा सेगमेंट वाईज रेव्हेन्यू. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडचा कमर्शियल व्हेकल सेगमेंटचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज होऊन या क्वार्टरमध्ये आला आहे 18,431 कोटी रुपये. आणि याचा कमर्शियल व्हेकल सेगमेंटचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 17,288 कोटी रुपयांनी इन्क्रीज होऊन आला आहे 18,431 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या क्वार्टरमध्ये पॅसेंजर व्हेकल सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट झाला आहे 12,354 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर थोडा डिक्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जॅग्वार अँड लँड रोवरचा सेगमेंट वाईज रेव्हेन्यू. तर मित्रांनो, जॅग्वार अँड लँड रोवरचा रेव्हेन्यू या क्वार्टरमध्ये आला आहे 81,263 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर सुद्धा इन्क्रीज झाला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, या क्वार्टरमध्ये टोटल किती रुपयांचा रेव्हेन्यू आला आहे इथे तुम्ही बघू शकता. तो आला आहे 1,13,575 कोटी रुपये. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.